हे ॲम्ब्युलन्स सॅनिटाईज केलेली आहे का? सॅनिटाईज केलेली आहे का माहिती ना मला. नमस्कार, मी अभय सावंत मराठी न्यूज बातमीमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण इथे आलो आहोत. मीरा भाईंदर महानगरपालिकेची शाळा आहे, काशी मीरा मराठी शाळा. या शाळेमध्ये आज लहान मुलांना लसीकरणाचा काहीतरी प्रोग्राम चालू आहे आणि त्यामध्ये या शिक्षण विभागामार्फत अतिशय भोंगळ कारभार चालू आहे. या ठिकाणी लहान मुलांना अक्षरशः ॲम्ब्युलन्समध्ये कोंबून आणलं जात आहे. त्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे सचिन साळुंके त्यांच्याकडनं जाणून घेऊ. असा विषय आहे की आज या लहान मुलांना HPVचं काहीतरी एक लसीकरण आहे, जे गर्भाशयाच्या बाबतीत काहीतरी लसीकरण आहे. ते लसीकरण या लहान मुलींना देण्याकरिता आपल्या या आरोग्य विभागाने एक कॅम्प राबवला होता. कॅम्प राबवला चांगला विषय आहे, त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा काही त्याचे असतील गोष्टी म्हणून या लोकांना कॅम्प राबवला आहे, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. विषय असा आहे की या मुलांना, लहान मुलांना माशाच्या पाड्याच्या शाळेवरून या शाळेवरती म्हणजे ते काशीगाव मार्केटमध्ये यांना ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन येतात. जेव्हा हा विषय मला कळाला तेव्हा या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन येतात, तेव्हा मी आज सदर जागेवरती पोहोचलो. मी आल्याच्या नंतर जेव्हा मी त्या ॲम्ब्युलन्समध्ये, तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ बघितला असेल, त्या ॲम्ब्युलन्समध्ये लहान मुलांना कसं उतरवत आहेत, तो ॲम्ब्युलन्स वाजवत येतोय, त्याच्यामध्ये लहान मुलांना कोंबलेलं आहे. ते काय पेशंट आहेत का? पहिली गोष्ट तर त्या मुलांना काय रोगराई झाली आहे का तुम्ही ॲम्ब्युलन्समधून घेऊन येत आहे? त्या ॲम्ब्युलन्सचं वॅक्सिनेशन झालंय का? हे काय, या सर्व गोष्टी आरोग्य विभागाने किंवा शिक्षण विभागाने यांनी बघितल्या पाहिजेत ना. किंवा त्या गाडीचं वॅक्सिनेशन झालेलं आहे का? आपली लहान मुलं त्याच्यामध्ये येत आहेत, त्या मुलांना जर काय, कारण त्या ॲम्ब्युलन्समधून एक तर कधीतरी मृतदेह गेला असेल किंवा कोणतेही मोठे मोठे पेशंट असतील, मोठ्या आजाराचे पेशंट, त्या तुम्ही ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जाता, ठीक आहे. पण जर त्या ॲम्ब्युलन्समध्ये हीच रोगराई पसरलेली असेल आणि त्यांच्या त्या रोगराईमधला काहीतरी एक रोग या जर लहान मुलांना झाला तर त्याची जबाबदारी कोण? म्हणजे तुम्हाला फक्त या महानगरपालिकेची गरीब मुलं म्हणजे तुम्हाला कोण वाटतात? रस्त्यावरची मुलं वाटतात का की यांच्याबाबत कसं पण वागलं तर चालेल? या संदर्भामध्ये जेव्हा आपले मीरा भाईंदरचे जे डीन आहेत काहीतरी पडवळ साहेब, त्यांच्याशी माझं आता बोलणं झालं. त्यांनी मला तातडीने फोन केला आणि ते मला सांगतात की आम्ही शिक्षण विभागाला कळवलं होतं, मागेच कळवलं होतं, पण त्यांनी आम्हाला गाड्या अरेंज करून नाही दिल्या. अरे मग त्यांनी गाड्या अरेंज नाही केल्या तर ती जबाबदारी कोण आहे? तुमचं अंडरस्टँडिंग आहे ना ते, किंवा त्यांना बस किंवा ऑटो रिक्षा किंवा काही पण गाड्या असतील त्या शिक्षण विभाग महानगरपालिकेचं पुरवू शकतं. ती जबाबदारी कोणाची होती? तुमची ना. जर समजा आज त्यांनी ॲम्ब्युलन्स नसता पाठवलं, काय केलं तुम्ही? हातगाडीवर आणलं असतं त्या मुलांना का सायकलवर आणलं असतं? म्हणजे गरीब मुलं आहेत, मीरा भाईंदर महानगरपालिकेची या शाळेमधली मुलं आहेत. या मुलांना कोणी विचारणार नाही, यांच्या आईवडील आम्हाला काय विचारणार नाहीत, म्हणून याचा अर्थ तुम्ही कशामध्ये मग घेऊन येता? जेव्हा आम्ही आता सांगितलं तेव्हा यांनी ॲम्ब्युलन्स बंद केली. आम्हाला सांगितलं नाही, आम्ही पटकन गाड्या बघतो. म्हणजे जेव्हा आम्ही इथे रस्त्यावरती येणार, आम्ही या मुलांसाठी जेव्हा रस्त्यावरती उतरतोय, आम्ही सांगतोय की या गोष्टी चुकीच्या आहेत, कारण या गोष्टीचं एक तर वॅक्सिनेशन झाले नाही. आम्ही त्या ड्रायव्हरला विचारलं तर ड्रायव्हर बोलतो नाही, काय केलेलं नाही. ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर सांगतो वॅक्सिनेशन काही केलेलं नाहीये. म्हणजे ज्या गाडीमध्ये कोणती पण रोगराई पसरलेली असू शकते त्या गाडीमध्ये तुम्ही या लहान मुलांना घेऊन येता, आणि कशासाठी? तर लसीकरण करण्यासाठी. म्हणजे एक रोग झाल्यानंतर तुम्ही दुसरे रोग त्यांच्या अंगावर टाकता का? महानगरपालिकेच्या शाळेचे अशा प्रकारचे कृत्य घडतायत, त्यावर पालिकेचे आयुक्त काही लक्ष देत नाहीत का? त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? पालिकेचे आयुक्त जे आहेत ना, ते आता मला असं वाटतं फक्त टेंडरच्या मागे लागलेले आहेत की कोणते कोणते नवीन नवीन रस्त्याचे टेंडर काढायचे का, अजून कोणते टेंडर काढायचे का, फक्त याच्यामध्ये गटाराचे टेंडर काढायचे का, याच्या मागे लागलेले आहेत. तुमच्या माध्यमातून मी पालिकेचे आयुक्त असतील, शिक्षण विभागाचे अधिकारी असतील आणि आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, यांना मी सांगू इच्छितो की ह्या फालतूपणा बंद करा. हे लहान मुलं आहेत, त्या रस्त्यावरती पडलेले नाही आहेत. यांना तुम्ही एक प्रॉपर त्यांची एक बस असेल किंवा प्रायव्हेट गाड्या असतील किंवा ऑटो रिक्षा असेल, सेफली आणण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये कोंबताय, तुमच्याकडे ॲम्ब्युलन्समध्ये कोंबताय, त्या ॲम्ब्युलन्सचं वॅक्सिनेशन झालेलं नाही, त्या ॲम्ब्युलन्समध्ये कोणते काही गोष्टी असतील, काय नसतील, त्याचं कोणाला काही घेणं देणं नाही. फक्त आम्हाला त्या ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर सांगतात आम्हाला जबाबदारी दिली, आम्ही पूर्ण करतोय, आणि ते लोक त्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आणतायत, ॲम्ब्युलन्समध्ये टाकून इथे लहान मुलांना सोडतात. जेव्हा आम्ही आता शिक्षकांना विचारलं या शाळेच्या, तर शाळेचे शिक्षक आम्हाला सांगतात आम्ही तरी काय करू, त्यांनी ॲम्ब्युलन्स पाठवल्या, सांगितलं याच्यामध्ये घेऊन आम्ही घेऊन आलो. ठीक आहे, त्यांना असं वाटलं असेल की बाबा तुमच्या ॲम्ब्युलन्सचं वॅक्सिनेशन झालंय, किंवा त्यांना वाटलं असेल की बाबा लस द्यायची, ही गरजेची लस आहे म्हणून आलेत. पण शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत, जे तिथे बसतात, त्यांना आकला नाहीत का की कोण आपण ॲम्ब्युलन्स पाठवतोय, ॲम्ब्युलन्समधून विद्यार्थ्यांना घेऊन येणं किती रिस्कची गोष्ट आहे ती. तुमची जी मुलं आहेत, ज्या शिक्षण विभाग अधिकाऱ्याची जी मुलं आहेत किंवा आरोग्य विभागाची जी मुलं आहेत, यांच्या मुलांना तुम्ही ॲम्ब्युलन्समध्ये पाठवाल का असं कुठे लसीकरण करण्यासाठी? म्हणजे ही महानगरपालिकेची गरीब मुलं आहेत, त्यांना कोणी विचारणार नाही, याचा अर्थ तुम्ही काय पण करता. यांना या गोष्टीचा जाब उत्तर द्यावंच लागेल. मला पडवळ साहेबांनी आता शब्द दिलाय की मी शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलतो आणि काही चुकी झाली असेल तर मी बघून घेतो म्हणून शब्द दिलाय. मला एवढंच सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून की पडवळ साहेब असतील, म्हणजे आरोग्य विभाग असेल, वैद्यकीय विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, या लोकांना जर थोडा तरी आकला असतील ना, तर या गोष्टी तात्काळ बंद करा, नाहीतर या ॲम्ब्युलन्स फोडून टाकू. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तुम्ही पत्र देणार का? कारवाई करा. 101% शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मी पत्र देतोय, कारण मला या जे कर्मचारी आहे, या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आमची जी काही लास्ट मीटिंग झाली होती
ते आता मला तारीख पण सांगतात. त्यांनी अजून त्या मीटिंगची तारीख नाही सांगितली. त्या मीटिंगमध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की आम्हाला या लहान मुलांना आणण्यासाठी बसेसची किंवा कोणत्या तरी अन्य वाहनांची व्यवस्था करून द्या, जेणेकरून आम्ही सेफली या मुलांना शाळेतून इथे आणू, त्यांचं लसीकरण करू आणि त्यांना वापस शाळेवरती सोडू. पण त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची काल त्यांनी हात वर केले शिक्षण विभागाने आणि सरळ सांगितलं की आमच्याकडे कोणत्याही गाड्या नाहीत. तेव्हा यांच्याकडे हा उपक्रम त्यांनी ठेवलेला होता. त्यांच्याकडे दुसरी वेळ कोणतीही साधनं उपलब्ध नसल्यामुळे त्यांना या अँब्युलन्स द्यावा लागला आणि अँब्युलन्समध्ये या लहान मुलांना आणावं लागलंय. जर या अँब्युलन्समधून काही दुर्घटना घडली किंवा अँब्युलन्समधून कोणत्या लहान मुलांना आजार बिजार पसरला, रोगराई झाली, त्याला जबाबदार कोण? त्याला फक्त आणि फक्त जर बाबा हे पडवळ अधिकारी असतील आणि शिक्षण विभागाचे अधिकारी असतील. यांना मी पत्र देतो आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. हे बघा, आम्ही इकडे आरोग्य केंद्राचे सिस्टर आहोत. आम्हाला असं सांगितलेलं आहे की या पोरींचं सर्व रजिस्ट्रेशन करा, त्याबाबत आम्ही सगळं करतोय. आता सकाळी या आशाच्या पाड्यावरून येण्यासाठी 90 मुली होत्या. तर इथे आम्ही मॅनेज करताना असं कळलं शिक्षण विभागातून की 90 मुली येणार नाहीये. तर त्यांना विचारलं 90 मुली काय येणार नाही, तर गाडी नसल्याचं कळलं. त्याच्यामुळे आम्ही वरती फोन केला आरोग्य विभागात की असं आहे, 90 मुली येणार नाहीत, गाडी नाहीये, बस एवढंच. मग त्याच्यानंतर पुढे मॅनेज आरोग्य विभागातून केलेलं आहे, कारण की शिक्षण विभागाने मॅनेज केलं नव्हतं. आम्हाला असं की ते आम्ही 200 डोस वरतून आलेले आहेत फाउंडेशन मधून आणि त्याच्याप्रमाणे का एवढ्या 90 मुलींना मिळणार नाही म्हणून आम्ही सोय केली. अँब्युलन्स मधून आणण्याचा निर्णय कोणी घेतला होता? तो आम्ही नाही घेतला सर. अँब्युलन्स मधून आणलेलं आहे, पण तुम्हाला पटतंय का ते या लहान मुलांना त्या अँब्युलन्स मधून आणणं? हे तुम्ही पण बघितलं, वाजवत आणलेलं आहे, त्याच्यामध्ये वॅक्सिनेशन झालेलं नाहीये. या लहान मुलांना अँब्युलन्स मधून आणलंय, हे आणणं या कारण ही मीरा भाईंदर महानगरपालिकेची मुलं आहेत, म्हणजे गरीब मुलं आहेत असं तुम्ही समजा तुमचं सरकार किंवा प्रशासन धरत असेल, गृहीत धरत असेल, तर ते योग्य आहे का? हे तुम्हाला पटतंय का अँब्युलन्स मधून आणलेलं? सर, याबाबत तर कसं पटणं योग्यच नाहीये. अँब्युलन्स ही फक्त रुग्णांसाठीच आहे. यांच्यासाठी एखादी व्हॅन किंवा बस हवी होती, पण आता सोय म्हणून केली असेल, पण हे योग्य नाहीच आहे. सॉरी.